हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी लिंबूची साखर करून दाखवणार आहे। लिंबू सरबतासाठी आता एक वाटी लिंबू सरबत, हे लिंबाचं रस आहे, मी पिळून चाळून घेतलाय बरं का। आता बघा, ह्याच वाटीनी आपल्याला 3 वाटी साखर टाकायची। आता हे बघा, 1 वाटी टाकली, अजून 2 वाट्या टाकते आणि मिक्स करताना दाखवते। आता हे बघा, हे सगळं मिक्स करते आणि हे मी हातानेच मिक्स करावं लागते बरं का। ते फॅशन म्हणून चमच्याने मिक्स करायचं, परत ते काय होतंय त्याच्यामध्ये सगळा रस राहते। आता ह्याला पाणी सुटते थोडं। हे बघा, ह्या वाटीने जे 1 वाटी रसाने 3 वाटी साखर टाकते। आता ह्याला ना फॅन खाली ठेवायचं। मी तर आता फॅन खाली ठेवणार आहे। आता संध्याकाळचे 6 वाजलेत, मी करायली परत मग मी उद्याना त्याला बाहेर ठेवणार आहे उन्हामध्ये, थोडं कोवळ्या। आणि कोवळ्या उन्हामध्ये ठेवल्याशिवाय ही साखर टिकत नाही। नाहीतर बरणीमध्ये जर आपण वाळली म्हणून मिक्सरमधून काढून ठेवली तर त्याचं पाणी सुटतंय बरं का। उन्हाळ्यात लिंबू पण महाग असते। अचानक पाहुणे आले तर त्यांना द्यायचं काय, ते काय मागणार नाही दुसरं, एक तर पण नाही तर सरबत। पण एवढ्या लवकर येत नाही, कैऱ्या आणखीन खूप लहान आहेत। मग आता ह्याला ना मी घरात आजच्या दिवस ठेवते, उद्या ह्याला कोवळ्या उन्हात ठेवणार आहे। आमच्या इथे कोवळं ऊन येते खिडकीमधून, तिथे ठेवणार आहे। जवळजवळ 3 ते 4 दिवस लागतात बघा मिक्सरमधून काढायला। ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि मिक्सरमधून काढून भरून ठेवायचं। 2 चमचे घ्यायचं, 1 गिलास घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 चमचे ही साखर टाकायची दळलेली। आणि कुणी पाहुणे आले, कुणी आलं तर द्यायचं, नाही तर आपण स्वतः पण घ्यायचं। आता हे बघा, मला नाही तर माझ्याकडे ना थोडं गारवा जास्त आहे, म्हणून मला वाळायला ह्याला 4-5 दिवस लागले बरं का। लिंबू आणि साखरेचं मी मिश्रण करून ठेवलं होतं शरबतसाठी उन्हाळ्यात करायला। आता हे बघा, हे छान झालंय बरं का। आता ह्याचं ना मी हे लिंबाचं शरबत करणार, हे लिंबाचे साखर मिक्सरमधून दळून काढणार आहे उन्हाळ्यासाठी। कोणी पाहुणे आले की आता उन्हाळ्यात आपल्याला शरबत शिवाय काय पर्याय नसते ना, आणि त्यांना पण शरबतच आवडतं। झटदिशी पाण्यात टाकलं, झटदिशी शरबत होतं। आता ह्याला ना एक ग्लासला 2 पोहे खायचे चमचे शरबतमध्ये टाकलं, ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि हे मिक्सरमधून काढून दळून ठेवायचं बरणीमध्ये पॅक भरून। आता हे बघा, ह्याप्रमाणे हे तयार झाले बरं का। साखर दळून तयार केली, का लिंबू घातलेली साखर आहे, चांगली मोकळी तयार झाली। पण ह्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवावं लागेल बरं का आपल्याला। तर ह्याच्यामध्ये काय करायचं, मीठ टाकायचं आणि हे पावसाळ्यात जाईपर्यंत तयार ठेवायचं नाही बरं का, तयार करून। जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत जावं। ह्याच्यामध्ये मी ना ह्या चमच्याने 2.5 चमचे मीठ टाकलं, आपल्या आवडीप्रमाणे टाका। तुम्हाला मीठ कमी वाटलं तर तुम्ही परत आणखीन मिक्स करा शरबत करताना टेस्ट करून। आणि लिंबू पण कमी वाटला तर टाका, पण लिंबू कमी वाटणार नाही का, तर मी लिंबू भरपूर टाकलेला आहे। पाहुणे आले की चटदिशी आपल्याला तयार करून देता येते नाही, आणि उन्हाळ्यात थंडगार चांगलं वाटतं। ह्याच्यामध्ये थोडं आईस टाकून दिलं तरी सुद्धा होतोय बरं का। हिवाळ्यामध्ये काही घ्यायची गरज नाही। माझी जरी लिंबू सरबताची साखर तयार केलेली, लिंबू आणि साखर मीठ टाकून तयार केलेली तुम्हाला कशी वाटली ते सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही लिंबू सरबताची साखर तयार केलेली कशी वाटली। धन्यवाद।